आणि आता आज दिवसभरातल्या मोठ्या बातम्या आपण पाहूया। वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर फरार। शेतकऱ्यांना बंदूक दाखवत धमकावल्याप्रकरणी पोलिसांकडून मनोरमा खेडकरांचा शोध सुरू। घर फार्म हाऊस बंद तर मोबाईल सुद्धा स्विच ऑफ असल्याची पोलिसांची माहिती। पूजा खेडकर या नाऊन रुग्णालयानं दिव्यांग प्रमाणपत्र नाकारलं होतं। माझ्याकडे पुरावा आहे, सखोल चौकशी व्हावी। RTI कार्यकर्ते विजय कुंभार यांची मागणी। चौकशी न झाल्यास कोर्टात जाण्याचा इशारा। मोदींकडे परदेशातील ट्रम्प गोळीबारावर प्रतिक्रिया द्यायला वेळ, पण मणिपूरवर मात्र मौन। भारतापेक्षा अमेरिका मोदींना प्रिय आहे का? प्रकाश आंबेडकर यांची मोदींवर टीका। लाडकी बहीण योजनेची संपूर्ण मुंबईमध्ये बॅनरबाजी। अर्ज भरण्यासाठी बॅनरवर QR कोड स्कॅन केल्यास महिलांना ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरता येणार। गौरी गणपतीच्या निमित्तानं पात्र शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा मिळणार। 2.5 महिन्यांच्या आधी सरकारकडून GR। 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबरच्या दरम्यान शिधा वाटप होणार। पुरंदरमध्ये आढळला जिकाचा पहिला रुग्ण। सर्वाधिक रुग्ण पुणे जिल्ह्यामधील सासवडमध्ये 1 रुग्ण आढळल्यामुळे आरोग्य यंत्रणा खडबडून जागी। काळजी घेण्याचं आरोग्य यंत्रणेचं आवाहन। माजी आमदार राजू पारवे उमरेड विधानसभा मतदारसंघामध्ये सक्रिय। लोकसभेतील पराभवानंतर पारवे विधानसभेच्या रिंगणामध्ये उतरण्याच्या तयारीत। मुख्यमंत्री शिंदे विठ्ठलाच्या महापूजेसाठी उद्या पंढरपूरला जाणार। शिंदे वारीमध्ये 5 किलोमीटर पायी चालणार। 2 दिवस शिंदेंचा पंढरपूरमध्ये मुक्काम असेल। सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Xवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चाहत्यांची संख्या 10 कोटीवर। गेल्या 3 वर्षात चाहत्यांमध्ये 30 दशलक्ष इतकी वाढ।